जसं की मी सांगितलं की माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस ना माझं बाळ पोटातच गेलेलं होतं म्हणून त्यावरती ना बऱ्याच जणांच्या कमेंट आलेले होते की नेमकं काय झालेलं होतं म्हणून तेच मी तुम्हाला आज सांगते. म्हणजे माऊच्या आधीची जी काही प्रेग्नन्सी होती ना एकदम व्यवस्थित 5 महिने गेलेले होते माझे. मला ना कोणताही त्रास झाला नव्हता, म्हणजे ब्लिडिंग म्हणा किंवा पोटात वगैरे दुखणं असं काहीही झालेलं नव्हतं. पण माझ्याकडून ना फक्त एक चूक झालेली होती की मला ना बाळाची हालचाल जाणवत नव्हती. मी लवकर हॉस्पिटलला जायला पाहिजे होतं, पण पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस तशी पण ना हालचाल 5व्या महिन्यापर्यंत जाणवत नाही हे तर मला माहीत होतं, त्याच्यामुळे मी काही गेलेले नव्हते. आणि ज्यावेळेस मी स्कॅन करायला गेले ना त्यावेळेसच डॉक्टरने सांगितलं की बाळ पोटातच गेलेले म्हणून. परत मला बऱ्याच जणांनी हे पण विचारलंय की नॉर्मल डिलिव्हरी झाली का सीझर झालं म्हणून. तर 5 महिन्याचं बाळ होतं, पूर्ण तयार होतं, त्याच्यामुळे ॲबॉर्शन करता नाही आलं, तर नॉर्मल डिलिव्हरीच करून घेतलेली होती. मुलगा होता आणि 1 किलोचं बाळ होतं. ते घरच्यांनी सगळ्यांनी बघितलं होतं, पण मला काही दाखवलेलं नव्हतं, कारण की मला खूप त्रास झाला असता बघितल्यानंतर. त्याच्यामुळे मला अजिबात दाखवलेलं नव्हतं आणि तो क्षण मी खरंच अजून विसरू शकत नाहीये. आणि त्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट आलेत की आमच्यासोबत पण सेम असंच घडलेलं आहे म्हणून. ते बघून मला खूप वाईट वाटलं की किती जणांसोबत असं सिच्युएशन घडलेली आहे. मी सांगितलं तुम्हाला म्हणून माझ्या समोर आलं की असं बऱ्याच जणांसोबत घडलेलं आहे म्हणून. होप सो त्यांना सुद्धा लवकर प्रेग्नन्सी राहावी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.